राधानगरी तालुक्यातील तिटवे गावच्या हद्दीत अर्जुनवाडा रस्त्यावर असलेल्या 2 धोकादायक झाडं तोडण्याची विनंती तिटवे ग्रामपंचायतीने पाटबंधारे विभागाला केली होती। मात्र या मागणीच्या अडून अधिकाऱ्यांनी मनमानी करत इतर अनेक झाडांचीही बेकायदेशीरपणे तोड केली आहे। लाकूड तस्करांशी संगनमत करून निसर्ग संपत्तीचा मोठा ऱ्हास केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या प्रकाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर आणि संबंधित तस्करांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तिटवे गावच्या गायरान भागात ग्रामस्थांनी सुमारे 40 वर्षांपूर्वी श्रमदानातून वृक्ष लागवड केली होती। या ठिकाणी डेरेदार झाडं बहरलेली असून सकाळ संध्याकाळ ग्रामस्थ विशेषतः वृद्ध नागरिक या परिसरात फेरफटका मारण्यासाठी जातात। मात्र अलीकडे पाटबंधारे विभागाच्या आदेशाने या परिसरातील काही झाडांची तोड करण्यात आली आहे। विशेष बाब म्हणजे ही झाडं धोकादायक नव्हती तरीही ती पाडल्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता फक्त धोकादायक झाडच तोडल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र प्रत्यक्षात ज्या झाडांची तोड झाली ती सुरक्षित स्थितीत होती आणि त्यासाठी कोणतीही लेखी मंजुरी किंवा पंचनामा नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। एकीकडे शासन वृक्षारोपणासाठी मोहीम राबवून जनजागृती करत आहे, तर दुसरीकडे त्याच शासनाच्या पाटबंधारे विभागाचे अधिकारी वृक्षतोड करून निसर्गाचा विनाश करतायत असा आरोप रंगराव किल्लेदार, ग्रामपंचायत सदस्य मधुकर चौगुले, माजी उपसरपंच रमेश घारे, जगदीप घारे, विशाल किल्लेदार यांच्यासह ग्रामस्थांनी केलाय। या प्रकरणी संबंधित दोषींवर पर्यावरण विषयक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत।